हे बघा मित्रांनो, यांचं झालं, सकाळ झाली ना, चाय नाश्ता झाला, आता लागले कामाला. हे बघा सगळं साफ करत करत जातील आता हे पुढे. तर इथे साफ करत करत आले, दाखवते तुम्हाला. बघा किती स्वच्छ केला आणि बघा नुसते जे झाडपाला सगळं तोडून टाकलं ना, ती गुरं पण खातात आहे ती बघा. आणि आता पर्याय एकदम मस्त दिसतोय बघा, बिलकुल झाडं वगैरे काय नाही, सगळं तोडून टाकलं आणि बघा. अगोदर मोठी मोठी ती झाडं असायची ना, त्याच्यातनं पर्याय वगैरे काय बरोबर दिसायचं नाही. आता बघा एकदम चोख्खा दिसतो. एवढे साफ भुंड करून टाकला नाही सगळ्या झाडांना. आता कसली पालवी येईल मस्त बघा. हे जे झाड दिसतंय ना, हे आहे ना लिचीचं झाड आहे. हे मी मुंबईवरनं रोप आणलं होतं बघा. 3 वर्ष झाले त्या झाडाला. हे लिचीचं झाड आहे आणि हे पेरूचं झाड आहे. याला ना पेरू येतात आतमध्ये ना, पेरू लाल असतात गुलाबी रंगाचे. तो झाड आहे हा. बघा कसं साफ केला नाही एकदम. बघा झाडं पण तोडतात आणि इकडे कुठलं गवत वगैरे आलंय ना, ते सुद्धा बेनून काढतात आहे. सर्व साफ केला नाही बघा. छोटी छोटी आंब्याची रोपं वगैरे आहे. हे इथे ब्रह्मकमल आहे. हे बघा इथे पण साफ केलं आहे. इथून मी तुम्हाला फुलांचे वगैरे व्हिडिओ दाखवायची ना, तर तुम्हाला दिसायचं ना जंगल. आता हे चिनी गुलाब आहे बघा, ते तोडलानी नाही. त्याला ना असं हिवाळ्यामध्ये मस्त झुपकीचे झुपके येतात. काटेरी आहेत पण त्याला चिनी गुलाब म्हणतात. हे मुंबई साईडला ना, शहरामध्ये गार्डनमध्ये हेच सगळीकडे असतात. याच्यात खूप सारे रंग असतात, निळा, पांढरा, गुलाबी, पिवळा, भरपूर सारे असतात. रेल्वे स्टेशनच्या पण साईडला जे असतात पटरीच्या बाजूला जागा रिकामी, तिकडे सुद्धा याचेच झाडं लावलेली असतात. हे बघा हे माझ्याकडे बेलाचं झाड आहे. हे बघा सगळं तोडून इथे जमा करून ठेवला नाही आहे. हे बघा आणि किती साफ झालं आहे बघा. आता सर्व एकदम साफ दिसतोय बघा. पर्या वगैरे सगळी उंच झालेली झाडं सर्व कापून टाकल्याने. जास्त करून आहे ना, त्याच्यामध्ये जे साबुदाणा असतो ना, साबुदाण्याची झाडं होती. साबुदाण्याची झाडं येतात आणि जमिनीमध्ये ना असे मोठे मोठे कंद असतात, त्याची झाडं भरपूर होती. ते वरचे वरचे तोडून टाकला नाही. कंदमूल काढलं ना आम्ही, तर तुम्हाला नक्कीच मी व्हिडिओ करून दाखवेल. आता मस्त वाटतंय बघा, समोर एकदम उघडं उघडं. आता काय दिवसाचं ऊन पडतं ना हो, काय पण जनावरं वगैरे सरपटणारे साप वगैरे असतात, भीती वाटते ना. हे बघा हे आहे ना बोराचं झाड आहे. त्याला बोरं किती आलेत बघा, बारीक बारीक भरपूर सारे आलेत बघा. पाला तोडला नाही आहे, गुरं तिकडनं खात खात इथपर्यंत आली ती बघा. आता काय अशी उन्हाळ सोडलेली असतात ना गुरं, चांगली काय फक्त आणून सोडतो शेतामध्ये, मग ती पोट भरलं की आपणच जातात आपल्या रस्त्याने घरी बरोबर. हे बघा तिथपर्यंत खात खात आले, आता इथे आले. म्हण्या चल, म्हणे मांजरं पण आमच्या पाठीपाठीच आहेत. हे सूर्यफुलांचं म्हणजे सूर्यफुलांचीच एक जात आहे. ती झाडं तेवढी ठेवला नाही आहे, बाकी सर्व काढून टाकला नाही. हे बघा हे डाळिंबाचं झाड आहे. बाजूला आंब्याची रोपं पण आलेत नाही. हे बघा किती साफ करून टाकला नाही बघा, स्वच्छ एकदम आहे ना. आणि सर्वीकडे या काट्या दिसत आहेत ना, ह्या साबुदाण्याच्याच काट्या आहेत. साबुदाणे आणि ते सूर्यफुलांचं जे झाड आहे त्याच्या काट्या. यांना पाणी बिणी काय लागत नाही, कसं पण लावा कुठे पण लावा लगेच जगतात. हे बघा काय मस्त केला नाही होय की नाही. आणि आता सर्व एकदम समोर उघडं उघडं छान वाटतंय. मित्रांनो किती छान वाटतं हो कोकणामध्ये, आहे की नाही. खूप मज्जा येते. हे उघडं केलं नाही आहे खरं, पण आता याच्यातून ना हे गवत वगैरे सुकलं ना. आताच बघितलं ना तुम्हाला दाखवलं मी, गुरं खालून जातात आहेत. आता ती गुरं याच्यातून वर यायला काय कमी नाही होणार, म्हणूनसाठी तिथे आम्हाला काहीतरी आता परत बाँड्री घालावं लागेल, कसली करवंदीच्या काट्या वगैरे आणून. ना तर तिथून असं वर येऊन ना हे आंबा आमचं डाळिंब वगैरे सगळं खाऊन टाकतील. म्हणून त्याच्यासाठी आता काहीतरी करतील ते.
बघा किती छान वाटतंय झाडा झुडपांमध्ये माझा कौलारू घर आहे ना। बघा किती मस्त वाटतंय। हे अंगणामधली पण 2 दिवसापूर्वी सर्व जास्वंदीची छाटणी केलानी। हे बघा किती छान वाटते। वरती घराच्या वरच्या बाजूला बघा किती डोंगर आहेत आणि डोंगरांमध्ये किती मोठी मोठी झाडं आहेत। घराच्या वरच्या बाजूला रस्ता आहे, त्याच्यावर डोंगर आहे बघा। किती छान वाटते बघा, मन एकदम आनंद होतो खरंच। किती सुंदर निसर्ग बघा आहे ना। एक टाइम जेवण नसेल तरी चालेल, चहा पियायची, पण हे निसर्ग बघूनच पोट भरतं। सूर्य वर आलाय, हा बघा शेगलाचा झाड माझा किती मोठा झालाय। शेगलाच्या झाडाच्या बाजूला सूर्य आलाय। मित्रांनो सांगा बघू हे कसलं आहे झाड? मी सांगते तुम्हाला। हे आहे बीट लावलं होतं मी बघा आहे ना। हे पालाभाजी आल्यात बाजूला, या पालाभाजी बरोबर ह्या बीटाचा पाला सुद्धा घ्यायचा, छान होते भाजी। काय छान वाटते बघा खरंच। कोकण गाव आपली बोलतात ना काय ते जमापुंजी, आपल्या आयुष्याची जमापुंजी। काय नसलं तरी आपल्या जमिनीत काय पण रुजवा आणि मीठ भाकरी तरी खावा। भाजी बिजी नसेल तरी हे काय पण रानपाला आणून तेलामध्ये परतवा, भाकरी करून खावा तरी छान लागतं। एवढं गावाच्या पाण्याला चव असते। आणि चुलीवरचं मेन म्हणजे किती मस्त वाटते, सुंदर निसर्ग। वर आकाश आणि खाली झाडा झुडपांमध्ये फुलझाडं, पर्या, काय सुंदर निसर्ग। हे बघा गुरं अजून इथेच आहेत। भेंडी पण आलेत, भरपूर आलेत माझ्या झाडावर। हे बघा इथे पण आलेत। 2-4 जरी भेंडी भेटली ना, तव्यावर कापून परतायची, मीठ टाकायचं, हळद टाकायची, भाकरी बरोबर एक नंबर मस्त। मित्रांनो माझे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा। धन्यवाद।